इंडिया आघाडीचे नेते उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार। मतदानाच्या वाढीव टक्केवारीबाबत भेट घेणार असल्याची माहिती। भाजप नेते विजय भाभोरांच्या मुलाला बूथ हायजॅक प्रकरणी अटक। गुजरातच्या दाहोदमध्ये मतदानादरम्यान केले होते बूथ हायजॅक। मनसेला शिवाजी पार्कवरील 17 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी परवानगी। मनसेला परवानगी मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई। निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून खबरदारीची कारवाई। शरद पवार कोणाचं ऐकत नाहीत, त्यांना हवं तेच ते करतात। अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल। पुण्यात निवडणुकीसाठी 35 तडीपार गुंडांना सोडवलं। रोहित पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप। तर बॅलन्स बिघडल्याने रोहित पवार काहीही बोलतात, अजित पवारांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर। मविया उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंसाठी शिर्डीत घेणार सभा। बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात। बीडच्या अंबाजोगाईत संध्याकाळी 5 वाजता घेणार प्रचार सभा। अदानी अंबानीवर राहुल गांधी गप्पा। टेम्पो भरून पैसे आले का, पंतप्रधान मोदींचा सवाल। तर मोदींना टेम्पो भरून पैशांचा खासगी अनुभव, अदानी अंबानीकडे ईडी पाठवा, राहुल गांधींचं प्रत्युत्तर। मुंबई विमानतळाची धावपट्टी आज 6 तासासाठी राहणार बंद। पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार बंद। एअर इंडियाकडून आंदोलक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना वडतर्फीच्या नोटिसा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मेला कल्याण दौऱ्यावर। श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा। वाढवण बंदरचा संघर्ष समितीचा पालघरमध्ये मवियाला पाठिंबा। वाढवण बंदर संघर्ष समितीसह 8 संघटनांनी दिला महाविकास आघाडीला पाठिंबा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। बाणेरमध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा। पुण्यात आझाद समाज पार्टीला महाविकास आघाडीला पाठिंबा। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना दिला पाठिंबा। मावळ मतदारसंघात अजित पवार यांची प्रचार सभा। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी अजित पवार यांच्या आज 2 प्रचार सभा। बीडमध्ये आज मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन। 8 जून रोजी होणाऱ्या महासभेच्या नियोजनासंदर्भात बैठक। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेचा प्रवाशांना फटका। एअर इंडियाची 100 उड्डाणे रद्द। व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त करत कर्मचारी रजेवर। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण सुरू होताच फुलं। दलालांवर आळा घालण्याची प्रवासी संघटनांची मागणी। मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे घरांची पडझड, शेतकऱ्यांचीही तारांबळ। राज्यात उष्णतेची लाट कायम। 22 दिवसात 143 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। तारापूर अणुभट्टीतून वीज निर्मितीस विलंब। दोन्ही अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी 5 महिने लागणार। लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल। बीए बीएससी सह 8 अभ्यासक्रमांच्या तारखा सीईटी सेलने बदलल्या। खडकवासला धरण साखळीत फक्त 25.88% पाणीसाठा शिल्लक। पाणीसाठा कमी झाल्यानं पाणी कपातीचा संकट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना 646 टँकरने पाणी पुरवठा। 340 विहिरींचं जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने केलं अधिग्रहण। वाढत्या उन्हामुळे वाशिममध्ये तलावातील पाणी पातळी घटली। ऐन उन्हाळ्यात वाशिममध्ये पाणी टंचाईचं संकट। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूजल पातळी घटली। भूजल पातळी घटल्याने चिखलदरामधील 32 हातपंप बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।